महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. अखेर बाजार समितीचे संचालक अपात्र निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती. बाजार समितीचे संचालक अशोक राक्ष यांच्या आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून काढलेला उत्पन्न दाखला खेड तहसीलदार ज्योती देवरे यांनी रद्द केल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळे अशोक राक्ष यांचं संचालक पद धोक्यात आलं होतं. यावर अशोक राक्ष यांनी तहसीलदार यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर उच्च न्यायालयानं तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आदेशाला स्थगिती दिल्यानं तहसीलदार यांना मोठी चपराक मिळाल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली होती. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक राक्ष यांनी आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज दाखल करून ते निवडून आले होते. त्यासाठी लागणाऱ्या मर्यादेच्या उत्पन्न दाखल्यांसाठी स्वयंघोषणा पत्र दाखल केलं होतं. त्याविरोधात एका महिलेनं त्या दाखल्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी अशोक राक्ष यांचा उत्पन्न दाखला रद्द केला होता. याच निर्णयाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अखेर उच्च न्यायालयानं तहसीलदार यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. सध्या खेड तालुक्याच्या राजकारणात काही अनाकलनीय घटना घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणात कुठेतरी राजकीय वास येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील, खेड, पुणे.